Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish Marathitun. In our previous conversation video, we learnt about various ways of saying thank you. आपल्या ह्या पूर्वीच्या कॉन्व्हर्सेशन व्हिडिओमध्ये आपण थँक यूचे विविध प्रकार पाहिले. Let us listen to the following conversation. पुढील संवाद ऐकूया. The headmaster compliments the school captain. मुख्याध्यापक शाळेच्या कर्णधाराची प्रशंसा किंवा कौतुक करतात. सुंदर सेज, मे आय कम इन सर? आस्किंग फॉर परमिशन. सुंदर परवानगी घेत विचारतो, मी आत येऊ का सर? हेडमास्टर सेज, येस प्लीज कम इन. मुख्याध्यापक म्हणतात, हो ये आत ये. सुंदर सेज, डिड यू कॉल मी सर? सुंदर विचारतो, सर तुम्ही मला बोलवलत का? हेडमास्टर सेज, येस सुंदर, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेटिंग. I called you to compliment you on your wonderful performance on the annual day. मुख्याध्यापक म्हणतात, हो सुंदर. म्हणजे येस सुंदर, कॉंग्रॅच्युलेशन्स. हो सुंदर, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. प्रशंसा करण्याच्या हेतूने म्हणतात. I called you to compliment you on your wonderful performance on the annual day. म्हणजे तुझ्या वार्षिक दिनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी तुझं अभिनंदन करण्यासाठी बोलवलं. सुंदर सेज, पार्डन मी सर, आय डोंट गेट यू. रिक्वेस्ट फॉर रिपीटिंग. पार्डन मी सर म्हणजे माफ करा. माफ करा सर. आय डोंट गेट यू, मला समजलं नाही. परत सांगायची विनंती करत म्हणतो. हेडमास्टर सेज, आय एम टॉकिंग अबाउट दी स्पीच दॅट यू डिलिव्हर्ड ऑन दी अॅन्युअल डे. मुख्याध्यापक म्हणतात, तू वार्षिक दिनाच्या दिवशी जे भाषण केलंस त्याबद्दल मी बोलतोय. सुंदर सेज, थँक यू सर. आफ्टर ऑल आय ओ इट टू दी स्कूल. सुंदर म्हणतो, धन्यवाद सर. आफ्टर ऑल आय ओ इट टू दी स्कूल म्हणजे या सगळ्यासाठी मी शाळेचा ऋणी आहे. हेडमास्टर सेज, द चीफ गेस्ट वॉज इमेन्सली प्लीज्ड विथ यू अँड ही एक्सप्रेस्ड इट टू मी. मुख्याध्यापक म्हणतात, प्रमुख पाहुणे तुझ्यावर बेहद खुश होते आणि ते तसं मला म्हणाले. सुंदर सेज, आय एम प्लीज्ड टू हिअर दॅट सर. सुंदर म्हणतो, मला ते ऐकून छान वाटलं सर. हेडमास्टर सेज, व्हेरी वेल डन अँड कीप इट अप माय बॉय. मुख्याध्यापक म्हणतात, खूप छान आणि असंच चालू राहू दे मुला. सुंदर सेज, थँक यू व्हेरी मच. सुंदर म्हणतो, खूप खूप धन्यवाद. फोकस ऑन कम्युनिकेशन. संवादातील बारकावे पाहूया. When you don't hear or understand what the other person says to you, you may tell him, I can't hear you. This sounds rude. So, it is better to say pardon me or I beg your pardon. जेव्हा समोरची व्यक्ती काय म्हणते ते ऐकू आलं नाही किंवा समजलं नाही तर तुम्ही I can't hear you म्हणजे मला ऐकायला येत नाहीये असं म्हणू शकता. पण ते उद्धटपणा केल्यासारखं होतं. म्हणून पार्डन मी किंवा आय बेग युअर पार्डन असं म्हणायचं. PARDON, पार्डन. एक्सप्रेशन्स युज्ड फॉर कॉम्प्लिमेंटिंग. अभिनंदन करताना वापरायच्या ओळी. कॉंग्रॅट्स, CONGRATS, कॉंग्रॅट्स म्हणजे शॉर्ट फॉर्म ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स हे कॉंग्रॅच्युलेशन्सच्या ऐवजी छोट्या शब्दात म्हटलं जातं. तसंच वेल डन, कुडोज, KUDOS, आय एम प्लीज्ड विथ यू, वी आर हॅपी विथ यू अशी सगळी लाईन्स आणि त्याच्यापुढे एक्सक्लेमेशन मार्क टाकायचं. ओरल प्रॅक्टिस. सरावाच्या दृष्टीने आणखी काही संवाद पाहूया. प्रोफेसर सेज, आय हर्ड यू टॉप द क्लास इन दी एक्झाम्स. अध्यापक म्हणतात, मी ऐकलं तू वर्ग चाचणीत पहिला आलास. स्टुडंट सेज, येस सर.
स्टुडंट म्हणतो हो सर. विद्यार्थी प्रोफेसर सेज ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणून अध्यापक त्याला म्हणतात छान अभिनंदन. सेकंड आहे हॉकी कॅप्टन सेज सर वी हॅव वन दी फुटबॉल मॅच ॲट दी झोनल मीट. हॉकीचा कर्णधार म्हणतो सर आम्ही विभागांतर्गत खेळामध्ये फुटबॉल मॅच जिंकलो. फिजिकल डिरेक्टर सेज वेल डन कुडोज टू दी टीम मेंबर्स. त्याचे जे प्रमुख असतात ते म्हणतात उत्कृष्ट कामगिरी संघाचं अभिनंदन. सो इथे वेल डन कुडोज. थर्ड कॉन्व्हर्सेशन आहे ए सेज आय हॅव गॉट दी फर्स्ट प्राइज इन दी डान्स कॉम्पिटिशन. मला नृत्य स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं. बी सेज फॅन्टास्टिक आय न्यू यू वुड. मस्त मला वाटलंच होतं तुला मिळेल म्हणून. आय न्यू यू वुड. प्रभू सेज त्याच्या पुढचं कॉन्व्हर्सेशन फोर्थ. प्रभू सेज आय वंडर इफ यू आर फ्री दिस इव्हनिंग. आज संध्याकाळी तू मोकळा आहेस का? रहीम सेज आय थिंक आय एम. वाय? रहीम म्हणतो हो बहुधा आहे का? प्रभू सेज हाऊ अबाउट जॉईनिंग अस फॉर डिनर ॲट होम. आज रात्रीच्या जेवणासाठी आमच्याकडे येऊ शकशील का? रहीम सेज वाय नॉट व्हॉट्स द ओकेशन. रहीम म्हणतो का नाही काय विशेष आहे? प्रभू सेज आय हॅव पास्ड माय पोस्ट ग्रॅज्युएशन विथ अ डिस्टिंक्शन. मी पदव्युत्तर परीक्षा उच्च श्रेणीने पास झालो. रहीम सेज वाव कॉंग्रॅट्स आय विल बी देअर. रहीम म्हणतो मस्त अभिनंदन मी नक्की येईन. So practice and make use of these sentences in your day-to-day conversation. Thanks for listening. Bye for now. See you soon with new topic. Happy learning.